आपल्याला सगळ्याला कल्पना आहे 13 एप्रिल 1919 जालियनवाला हत्याकांडचा दिवस म्हणून आपण स्मरण करतो. त्या दिवशी माझ्या अंदाजाने 1500 लोक शहीद झालेले आहेत. त्याच्यामध्ये काल मी यूट्यूब बघत होतो. माझ्या मनाला इतक्या वेदना झाल्या. 1.5 महिन्याच्या मुलाला सुद्धा गोळी लागली. त्या हत्याकांडामध्ये उधम सिंग हा लहान होता, त्यालाही गोळी लागली. बजबेज सिंग त्यावेळेला 13 वर्षाचे होते आणि 1940मध्ये उधम सिंगने लंडनमध्ये त्याचा मुख्य सूत्रधार होता. त्याचा त्यांनी भर सभेत गोळ्या घालून त्याला संपवलं. 6 ऐतिहासिक दिवस, शहीदांचा दिवस. त्या ठिकाणी मी गेलेला आहे. अजूनही गोळ्याच्या स्पष्ट खुणा दिसतात. ती वीरसुद्धा मी बघितलेला आहे. सुवर्ण मंदिराच्या समोर जालियनवाला बाग या अर्थ आनंदाच्या वेळेला कुटुंबासहित सगळे होणारे 5,000 त्या ठिकाणी जमलेले होते आणि कसलीही सूचना न देता फक्त 3 मिनिटाचं तो आदेश देतो. जनरल डायर 3 मिनिटाच्या आत त्या संपूर्ण दरवाजा ब्लॉक करून 1600 फायर करतो. भयानक हत्याकांड. त्याचं स्मरण करणं आपलं सगळ्यांचं काम. त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राच्या या मातीमध्ये निर्माण झालं. त्याला पण देशाचे 2 डोळे म्हणतात. एक लता मंगेशकर, दुसरा आशा भोसले. पूर्वीची लताताई निघून गेली आणि आज काल दुपारी बीच कॅफेमध्ये आशाताई गेलेल्या आहे. मी आमच्या सगळ्या संघटनेला विनंती करतो, 1 मिनिट उभं राहील. आपण स्वतः केंद्र आणि राज्य शासनाने रिक्षा चालक, त्यांचे संघटना, त्यांचे पुढारी यांना विश्वासामध्ये घेऊन LPG करा. LPGमुळं पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही. तुम्हाला स्वस्तामध्ये LPG गॅस मिळेल, 2 पैसे तुम्हाला मिळतील असं सरकारने जाहिरात केली. त्यामुळं सोलापुरामध्ये 20,000 रिक्षापैकी 16,000 रिक्षा या LPG गॅसवर चालतात आणि त्या 16,000 रिक्षावर जवळजवळ 1,00,000 लोकांचं कुटुंब अवलंबून आहे. आपल्याला माहीत आहे 27 फेब्रुवारीला कतारमध्ये कतारच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराण आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांनी हे युद्ध होऊ नये म्हणून अशा पद्धतीचे प्रयत्न करत होते. 4 तास चर्चा झाल्यानंतर अमेरिकेचे प्रतिनिधी प्रत्यक्ष ट्रम्पचे जावई त्या वाटाघाटीमध्ये होते. त्यांनी कसलीही सूचना न देता वाटाघाटीमधून ते वॉशिंग्टनला निघून गेले.
कतारने धोका ओळखला. त्या कतारच्या परराष्ट्र मंत्र्याने ते कतारला जाण्याऐवजी सरळ वॉशिंग्टनला गेले आणि तिथल्या अध्यक्षाला भेटण्याचा प्रयत्न केला. भेट होऊ शकली नाही आणि आपल्याला सगळ्याला माहीत आहे 18 फेब्रुवारीला इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी आणि त्यांचे 40 अधिकारी कुणीतरी देशाशी द्रोह केला आहे. सकाळी 8:45 वाजता 40 लोक शहादत झाले. त्याच दिवशी एका शाळेवर बॉम्ब घातले. 162 विद्यार्थी संपले. त्यामुळे इराणला त्या युद्धाविरुद्ध उतरावं लागलं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला वाटलं हे 8-10-15 दिवसाचं खेळ आहे, मी कोणत्याही परिस्थितीत याला नमवेन या उद्देशाने त्यांनी सुरू केलं. परंतु इराण त्यांना उरून पुरलं. कसल्याही धमक्याला घाबरलं नाही. इराणची संपूर्ण 9 कोटी जनता ही अमेरिकेविरुद्ध इस्रायल विरुद्ध उभं आहे. त्या युद्धामध्ये आम्ही नसताना परंतु या देशावर मोठा परिणाम व्हायचं एकच कारण, कारण आपलं जे पेट्रोल आणि डिझेल आणि गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे आकडे आहेत 80 ते 85% आयात आपण करतो दर वर्षाला. गॅसचं सुदैवाने काही साठे आपल्याला मिळालेले आहेत. मुंबईच्या त्या समुद्राच्या आसपास मिळालेले आहेत, गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये. म्हणून 35 ते 40% गॅस आपल्या देशात होतो. तरी 60-65% गॅस आपल्याला आयात करावं लागतं. आणि हे पूर्ण आयात आखाती देशामधून, त्याचप्रमाणे रशियामधून आपल्याला करावं लागतात. त्या ट्रम्पने जी आपल्याला धमकी दिली त्यात मी जात नाही. तो मोठा प्रपंच आहे, जो डील आहे तो मोठा प्रपंच आहे. म्हणून त्या इराणच्या समुद्राच्या बाजूला ओमुर्ज म्हणून जे बेट आहे, त्या बेटामधून हे सगळं 25-30% पेट्रोल, डिझेल आणि गॅस आहे. आणि ते मार्ग बंद केलं गेलं. तर घराघरामध्ये एक पोचलेला आहे युद्धाचं वणवा. आता लोक हजारो लाईन लावू लागले. पंतप्रधानांनी स्वतः सांगितलं कसलीही अडचण नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कसलीही अडचण नाही, कलेक्टरने रोज निवेदन दिलं. आमच्या सहकार्याने कलेक्टरला जाऊन भेटले. कलेक्टरनी 40 मिनिटाची बैठक घेतली. त्याच्यामध्ये पंपचे अधिकारी होते, शासनाचे अधिकारी होते, आमचेही कृती समितीचे पुढारी होते. तर ते पंपवाल्याने म्हणलं आम्ही काय करणार, आमच्या हातात नाही आहे. कलेक्टरची जबाबदारी होती, कारण त्याला बदलीचं वेग लागलं काय लागलं माहीत नाही मला. त्याने म्हणलं करू बघू असं म्हणून ती बैठक गुंडाळली. आता हा प्रश्न तीव्र व्हायला सुरू झाल्यावर 6 तारखेला सकाळी 10 वाजता पालकमंत्र्याला भेटलो. अगोदर फोनवरनं त्यांना कल्पना दिली 1 दिवस अगोदर
पण ते वेळ देण्याच्या मूडमध्ये नव्हतं. एक 700-800 रिक्षा चालक डाक बंगल्यामध्ये आले आणि आम्ही 20 मिनिटं चर्चा झाली. त्यांना आम्ही सांगितलं सोलापुरामध्ये 16,000 रिक्षा आहेत. डाक पंपने आम्हाला रोज LPG गॅसचा पुरवठा होतो. ते सर्व पंप बंद आहेत. 42 रुपये लिटरने मिळणारं गॅस हे 100 रुपयापर्यंत आलेलं आहे. आणि ते गॅसचे मालक म्हणतात आम्ही भाव वाढवू शकतो. आता या ठिकाणी जे 10 पंप आहेत याची रचना असा आहे, रोज 1,500 ते 2,000 लिटर शिवाय जास्त त्याच्यात सामावू शकत नाही. असं 10 पंप रोज 10-12 हजार अशा पद्धतीनं तुटक तुटक या रिक्षा चालत होते. ते पूर्णपणे बंद पडले. याच्यामध्ये पोलीस, याच्यामध्ये RTOचे अधिकारी, याच्यामध्ये पुरवठ्याचे अधिकारी, याच्यामध्ये महसूलचे अधिकारी, या सगळ्यांची साखळी झाली. आपल्याला कल्पना आहे की आपलं गॅस जे आहे घरगुती गॅस हे 14 किलोची टाकी असते आणि ते 920 रुपयाला आपण घेतो. तर या 14 किलोचं टाकी प्रचंड काळा बाजार या दरम्यान सुरू झाला आणि 1 किलो जवळजवळ 1 किलो हे टाकी आहे ते 200 रुपयापर्यंत गेलं. काही वेळेला 300 गेलं आणि त्या 2 तासामध्ये हा काळा बाजार साठेबाज सुरू होता. हे पूर्णपणे पालकमंत्री आणि नवीन कलेक्टर आणि त्यांच्या अधिकाऱ्यासमोर सांगितले. ते सत्ताधारी वर्गातले लोक आहेत. तर पालकमंत्र्यांनी चिडून मला म्हटलं तुमच्याकडे का पुरावा आहे, पुरावा मला द्या. मी पालकमंत्र्यांना सांगितलं तुमचे अधिकारी आजूबाजूला बसलेले आहेत, त्यांना विचारा 180-200 रुपयाप्रमाणे कशा पद्धतीनं सिलेंडर याचा काळा बाजार होतो हे तुमच्या अधिकाऱ्यांना माहीत आहे. त्याच्यावर एक ब्रश शब्दही बोललं नाही आणि सांगितलं आता युद्ध चालू आहे, मी काय करणार. त्यांना आम्ही सांगितलं युद्ध ना तुमच्या हातात आहे आमच्या हातात आहे हे सगळ्याला माहीत आहे. परंतु आता 1 लाख लोकांचं जीवन मरणाचा प्रश्न आहे. तर बघा त्यांनी रोज कॉन्ट्रॅक्टने गाडी घेतलं 300 रुपये द्यावं लागतं. त्याला 100 रुपयाप्रमाणे 4 किलो गॅस घेतलं 400 रुपये भरावं लागतात आणि बँकेतनं हप्ता काढलं तर 550 रुपये 60% अशा पद्धतीचे आहेत. 1200-1300 रुपये 400-500 रुपये कमवतात. अशी भयानक परिस्थिती रिक्षावाल्याची आहे. तुम्ही बसा मुख्यमंत्र्याबरोबर, बसा पंतप्रधानाबरोबर, सोलापूर करता किमान 40,000 लिटरचा कोटा आम्हाला मिळावं म्हणजे सर्व रिक्षा व्यवस्थित चालतील आणि ते 42 रुपये दराने मिळावं ही अपेक्षा व्यक्त केली.
केली त्याने 20 मिनिटं आमचं ऐकून घेतलं, मध्ये काही प्रतिवाद केला, त्याला समर्पक उत्तरं आमचे कार्यकर्ते आमचे पुढाऱ्यांनी दिलं. आणि मी म्हणलं काय करता मला सांगायचं. त्याने म्हणलं कोणत्याही परिस्थितीत 10 तारखेच्या आत मी सोलापुरामध्ये संयुक्त बैठक घेईन आणि त्याच्यामध्ये हा LPG गॅस संबंधीचा प्रश्न मी संपवतो. हा 10 तारीख संपलेला आहे. अजूनही या संबंधी कसली हालचाल नाही आहे. मध्ये 3 पंप सुरू झाले, 4 तासामध्ये बंद पडले. ते इतकी प्रचंड गर्दी रिक्षावाल्यांची त्या ठिकाणी होत आहे. म्हणून आज प्रेसमध्ये आमची मागणी आहे केंद्र आणि राज्य शासनाकडे, सोलापूरला युद्धपातळीवर 40,000 लिटर LPG गॅस ताबडतोब पुरवा. त्याचं रेट 42 रुपये प्रमाणे द्या. तुम्हाला सांगतो, पालकमंत्री अशी चर्चा होत असताना त्याने एक अजब विधान केलेलं. तर तुम्ही पत्रकार आहेत, तुम्हाला माहीत आहे, जीवनावश्यक वस्तूखाली पेट्रोल, डिझेल, गॅस हे सगळे समावेश आहे. पालकमंत्री कलेक्टर पुढे बोलते, घरगुती सोडून बाकी कोणतंही जीवनावश्यक वस्तूमध्ये नाही. उत्तर ऐकून मी आवाज झालो. त्यानं म्हटलं माझ्या ज्ञानात तुम्ही भर घालायला सुरू केलेलं आहे. आता मी बघतो, म्हणलं तुमच्या अधिकाऱ्याला विचारतो आणि काय खरं काय खोटं आहे त्या मीटिंगमध्ये लावतो म्हणतो. तर आज आम्ही ठरवलेलं आहे 16 तारखेला सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून 5,000 रिक्षाचा महामोर्चा कलेक्टर कचेरीवर आम्ही घेऊन जाणार. पूनम गेटवर कलेक्टरकडे आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन जाऊ. तर आम्हाला हे LPG गॅस उपलब्ध नाही झालं तसं आमची गरज आहे. 65-70 हजार आम्हाला अशा पद्धतीचं गॅस लागणार आहे. तरी 40,000 लिटरने दूध आमची गाडी चालू शकतं. हे कायमचा उपाय करण्याकरता जे पंप आहे, जे 1,500-2 हजारचा साठा आहे, ते 5-5 हजारचे साठे आपल्याला करावं लागणार आहे. आणि त्या दिवशी जर निर्णय नाही लागला, एक ऐतिहासिक बाबासाहेबांचं 19 तारखेला जयंतीनिमित्त त्यांचा मोठा शहरामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे, देशामध्ये हा मोठा मार्च निघतो, मिरवणूक निघते. खूप आनंदाने महिला, लहान मुलं, तरुण बाबासाहेब प्रेरित होऊन घटनेची शपथ घेऊन जो पूर्ण दिवसभर 2-3 लाख लोक त्या बंदुकीमध्ये असतात. ही मिरवणूक संपल्यावर शहरातले 20,000 रिक्षा बंद करून सोलापूर बंदची सुद्धा हाक द्यायला आम्ही पुढं मागं जाणार नाही. गरज पडला आम्ही तुरुंगात जाऊ, पण रिक्षावाल्याला आम्ही मरू देणार नाही. याबद्दल आमचे कृती समितीचे पुढारी रियाज सय्यद आहेत, ST आणि रेल्वेचे आहेत, ते तिथे बोलतील, त्यांनी बोलावं अशी मी विनंती करतो.
सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या माध्यमातून जे लढा मागील महिन्यापासून आम्ही 30 मार्चपासून सुरू केलेला आहे आणि या लढ्यामध्ये आम्ही सर्व संघटना जवळपास सोलापुरातील 10 संघटना या लढ्यामध्ये सामील आहे आणि 30 मार्चला आम्ही एक महामेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यानंतर 5 एप्रिलला एक मेळावा घेतला, रिक्षा चालकांची जे व्यथा आहे ते ऐकून घेतली. त्यानंतर 6 एप्रिलला आम्ही पालकमंत्री साहेबांना भेटले. त्यांच्याकडून जे आश्वासन आम्हाला मिळालं होतं त्या आश्वासनावर पालकमंत्री साहेबांनी पूर्ण आले नाही. त्यामुळे येणारे 16 तारखेला आपण भव्य एक महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कृती समितीच्या माध्यमातून. या मोर्चामध्ये जवळपास सोलापुरातील 5000पेक्षा जास्त रिक्षाचालक सामील होणार आहे आणि या मोर्चाचं आयोजन आणि नेतृत्व माननीय माजी आमदार नरसय्या आडमास्तर आणि कृती समितीचे सर्व पदाधिकारी घेतील. त्याचबरोबर या मोर्चानंतरही नवीन जिल्हाधिकारी साहेब आमच्या मागण्यावर तोडगा काढत नसेल आणि दुर्लक्ष करत असेल तर आपले बाबासाहेब आंबेडकर यांचा सप्ताह संपल्यानंतर मिरवणूक संपल्यानंतर एक मोठी मीटिंग घेऊन आम्ही ठरवणार आहे की सोलापूर बंद कसं करते आणि सर्व रिक्षा रस्त्यावर सोडून घरी नाही जिथे रिक्षा थांबलेली आहे त्या दिवशी तिथंच रिक्षा सोडून पूर्ण रस्ता बंद करून आम्ही आमचे मागण्या आणि आमचा हक्क मागून घेणार आहे. याबद्दल मास्टर साहेबांनी सविस्तर सांगितलेलं आहे. तरी पण आमचे इथं आतिश शिंदे, महिपती पवार, अमोल डोंके, सिद्धने, प्रदीप शिंदे, CM साहेब आणि शेख सर आणि सर्वच पदाधिकारी आज उपस्थित आहे आणि 16 तारखेचे महामोर्चाचे आम्ही पूर्णपणे आयोजन केलेलं आहे आणि पुढची दिशा आमच्या महिपती पवार साहेब संघटना कृती समितीच्या माध्यमातून जवळपास महिनाभर झालं रिक्षा चालकांच्या विविध कारण जसं युद्ध झालं म्हणून गॅस बंद ठेवले, कलेक्टरची बैठक झाली, आशीर्वाद कुमार साहेबाबरोबर पंपवाल्याने दुसऱ्या दिवशी पंप सोलापुरातील 10च्या 10 बंद ठेवले. जर मुख्यमंत्री म्हणले होते की गॅसचा तुटवडा नाही आहे किंवा कमी नाही आहे तर मग हे पंप का जाणून ठेवले. ज्यावर कलेक्टर बैठक घेऊ शकतो तर मग कलेक्टरचं नियंत्रण असलं पाहिजे, पण कलेक्टर त्याकडे दुर्लक्ष केलं. ज्यावेळी आम्ही महामेळावा झाला तिथं आम्ही घोषणा केली की पालकमंत्र्याला घेरावा घालणार. त्यावेळी मास्तर साहेबांनी पालकमंत्र्यांना फोन लावून रेस्ट हाऊसमध्ये वेळ दिली. आम्ही पालकमंत्र्यांना म्हणत होतो साहेब तुम्ही बाहेर या, आलेले 700-800 रिक्षा चालकांना सांगा. पण पालकमंत्री म्हणत होते मी येऊन त्या रिक्षा चालकांना काय सांगू, मी त्याच्यावर 2 दिवस अभ्यास करतो. गुरुवार शुक्रवारी आपली बैठक घेऊन ज्या सोलापुरातील समस्या आहेत त्यातनं मार्ग कुठं असं आम्हाला आश्वासन दिलं होतं. पण आम्ही शुक्रवार शनिवार वाट बघितलं की त्यांच्याकडनं किंवा कलेक्टर ऑफिसकडनं कुठलाही प्रतिसाद आला नाही. त्याच्यानंतर कृती समिती असं ठरवलं की 16 एप्रिल रोजी महामोर्चा काढायचा. मी अजूनसुद्धा पालकमंत्र्यांना व कलेक्टरना सांगू इच्छितो पालकमंत्री हे सातारा जिल्ह्याचे असले तर पण सोलापूरचं त्यांना अजून गरमी लागली नाही. त्यांना गरमी जरा बघायची असेल तर रिक्षा चालक कधी रस्त्यावर येईल आणि कधी त्यांना सोलापूरच्या दारातसुद्धा येऊ देणार नाही याची तिने दखल घ्या. आमचा अंत पाहू नका. पालकमंत्र्याला सरळ इशारा की आमचा अंत पाहू नका. एक महायुतीचा घटक म्हणून त्यांना सांगतो ज्यावेळी येतील कुठेही त्यांचा कार्यक्रम असू द्या रिक्षा चालक त्यांच्या कार्यक्रमामध्ये घुसतो हो जा विचारणार आमचा परिवार कसं चालवायचं. 42 रुपयाचा गॅस 3 दिवसात 100 रुपये कसं झालं. दरवाढी 1 रुपये 2 रुपये 5 रुपयांनी होत असते, डायरेक्ट 40 ते 60 रुपयांनी दरवाढ आत्तापर्यंत माझ्या बघण्यात कधी झाले. तरीसुद्धा आम्ही कृती समितीच्या मास्तरच्या नेतृत्वाखाली 16 तारखेला जास्तीत जास्त सोलापुरातील सर्व रिक्षा चालकाला घेऊन असा मोर्चा काढू की पालकमंत्र्याला पण कळलं पाहिजे की रिक्षा चालकाला वेळ न देणं काय आहे. त्यामार्फत बोलतो की महामोर्चा असा मोठ्या प्रमाणात काढून एवढं आश्वासन देतो. जे LPGची टंचाई सुरू झाली त्यामुळं 16,000 रिक्षा सध्या बंद आहेत. शहरातले 10 पंप बंद आहेत. याबद्दल कृती समितीचे पुढारी तत्कालीन कलेक्टर यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांनी 30 मिनिटं सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, पंपाच्या मालकांनाही बोलवून घेतलं, पण त्यातनं काही मार्ग निघाला नाही. म्हणून आम्ही 5 तारखेला महामेळावा घेतला. हजारो रिक्षावाले या ठिकाणी आले होते आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला
पालकमंत्र्याला घेराव करायचं. तर आमचा मेळावा संपल्याबरोबर आम्हाला माहिती मिळाली पालकमंत्री येत आहेत, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं सकाळी 700-800 रिक्षा चालक डाक बंगल्यात जमलो. त्यांनी शिष्टमंडळाला पाचारण केलं, 20 मिनटं ऐकून घेतलं. नवीन जिल्हाधिकारी होते, त्यांचे सगळे अधिकारी होते, शासनाचे अधिकारी होते आणि त्यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये 10 तारखेमध्ये 4 दिवसाच्या आत मी रिक्षावाल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलं. मग आम्ही तो घेराव रहित केला. 4 दिवस वाट बघूया असा मी निर्णय घेतला, परंतु काही झालेलं नाही आहे. आज आम्ही निर्णय घेतलेला आहे 16 तारखेच्या आत वाटाघाटी करून आम्हाला दररोज 40,000 LPGचं गॅस नाही मिळालं. 16 तारखेला सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून 5,000 रिक्षावाले पूनम गेटवर चाल करतील आणि कलेक्टरला जा विचारतील. जर कलेक्टर ऐकले नाही तर हे आमची जी मिरवणूक आहे, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरचं जे समारोपाची मिरवणूक आहे, ती मिरवणूक संपल्यावर आम्ही बसू, सोलापूर बंदचा निर्णय घोषित करू. त्या दिवशी आमदार, खासदार, नगरसेवक, अधिकारी, मंत्री हे रस्त्यावर फिरणार नाही अशा पद्धतीची नाकाबंदी रिक्षावाले करणार. बेहत्तर तुरुंगात गेलो तरी परवा नाही, आम्हाला रोजीरोटी मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी आमच्या कृती समितीची भूमिका आहे. दंड थोपटून दाखवलं तुम्ही आत्ता बोलताना. दंड थोपटला असा पालकमंत्री नको त्याचा महावितरण ते काय त्याचं तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे. चौकात बॅनर लावलं, पुस्तुंड लोक तुम्हाला मतं दिलं म्हणून काही बॅनर दंड थोपटण्याचे लावतात. कोणाला दंड थोपतात? गरीब जनते, सामान्य कष्टकऱ्याविरुद्ध याशी मात चढणं बरोबर नाही आहे. सत्तेची माच. राजीव गांधीला इतकं मोठं इतिहासामध्ये आजपर्यंत कोणाला मिळालं नाही. त्यांची माती झाली, यांची माती व्हायला वेळ लागणार.